मी अनिलदादा नगरसेवकाचा इथला रहिवासी आहे. पण पाण्याची आम्हाला समस्या आहे. लाईटाचा पोल येत नाही. पाणी येते तर फक्त त्या जवळच्या घरापासूनच येते. सध्या बघा लाईव्ह चालू आहे, वाटत तर तुम्ही घेऊ शकता. तिथं बघा आम्ही फक्त लावूनच ठेवलो, पाणी यायचं नाव नाही. आम्ही वेळेवर घरपट्टी भरतो, नळपट्टी भरतो आणि याची काय उपाययोजना होत नाही. नगरसेवकाला म्हणा गेलं ते म्हणतात आम्हाला सांगा, आणि तिकडं शिवकडे गेले की ते सगळे असे दप्तर फाईली अशा पडून राहतात. हेच प्रश्न नाही तर मी अशी कित्येक प्रश्न आहे ना शिवला दिले आहेत. माझी घराची जागा असोल, ते लोकांनी नाल्यावर जे बांधकाम केलेलं आहे मी त्याचा प्रश्नसुद्धा मानलेला आहे आणि या रोडचा पण मानलेला आहे. असे मग कलेक्टर जेव्हा मस्की मॅडम तहसीलदार होते त्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे. पण याच्यावर कोणती उपाययोजना आतापर्यंत झालेली नाही. का म्हणते यांना पैशाचं हे करून हे प्रकरण दाबले जातात. हे असं माझं म्हणणं आहे. याच्यावर उपाययोजना करण्यात यावी. आम्ही 4-8 दिवस वाट बघणार आहे. 4-8 दिवसानंतर याच्यावर निवारण नाही झालं तर आम्ही सरळ नगरपालिकेत जाऊन निवेदन देऊ. त्यानंतर काय करायचं ते करू. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिद्धार्थनगर पूर्ण वार्ड क्रमांक 11 मधील हा महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी हा जो पूल आहे हा पूल पूर्णतः तुटलेला आहे आणि अनेक वेळा निवेदनं देऊन स्थानिकच्या नगरसेवकाला सुद्धा आम्ही याविषयी कल्पना दिलेली होती की हा पूल रिपेअर काढून या ठिकाणी दुसरा पूल बसवावा. या ठिकाणी लहान लहान मुलं असतात, वयस्कर वृद्ध म्हातारे माणसं असतात. या ठिकाणी आवक जावक लोकांची भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्ही खूप वेळा याविषयी बोललो. आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळ्यामध्ये हा वाऱ्याने किंवा वादळाने हा पूल कधीही पडू शकतो. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते. ही दुर्घटना टाळावी आणि कशी टाळल्या जाईल यासाठी स्थानिकच्या प्रतिनिधींनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि आता अद्यापपर्यंत ह्याच्यावर कोणत्याही उपाययोजना झालेली नाही. यावर काय उपाययोजना होईल या माध्यमातून आम्हाला तुम्हाला सांगणं आहे की प्रतिनिधींनी वार्डाच्या नगरसेवकांनी हा पूल काढून दुसरा बसवण्याचा प्रयत्न करावा आणि इथल्या नागरिकांना जो अडचणी आहेत, अडचणी तर भरपूर आहेत म्हणा. इथे या ठिकाणी नाल्यांचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, या कोणत्याही प्रश्नावर आजपर्यंत कोणतेही मुद्दे उचललेले नाहीत. यावरही नगरसेवकांनी बोलावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आतापर्यंत निवडणूक होऊन जवळपास 6 ते 7 महिन्याचा कालावधी झालेला आहे. 6 महिन्यामध्ये या ठिकाणी कोणकोणत्या बैठका झाल्या, कोणकोणते निधी आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहेत यावरही चर्चा झाली पाहिजे. नाही इथल्या सर्व नागरिकांना माहिती झालं पाहिजे की कसल्या प्रकारचे निधी येतात, कसल्या प्रकारची कामं होतात आणि लोकांना कोणत्या कोणत्या सुविधा मिळतात. ह्या सुविधावर कशा प्रकारे हे सर्व प्रतिनिधी काम करतात ही सुद्धा माहिती आम्हाला मिळाली पाहिजे.